हे बोरं खायची मजा फक्त इकडे पाळायचंच आहे. हे दोन आतंकवादी आम्हाला सोडून लपून चहा पिऊन राहिले. म्हटलं कुणाला सांगत नाही बाबू, मला चुपचाप चहा पाजा. फुकटचा चहा प्याला ना आम्ही चाललो होतो पंचपोल पॉईंट वर. रस्त्याने गाडीवाले चालले होते शॉर्टकट रस्त्यानं. पंचपोल पॉईंट वर आलो. सगळ्यात पहिले तर पोंगेन कणूस घेतले. या पॉईंटची एक खासियत आहे, आपण जर इथं जोरानं आवाज केला आपलाच आवाज आपल्याला रिटर्न येते. पण आम्ही जोरानं आवाज करून पाहिला. असा बसेलोक नळला फाटेलोक आवाज केला, पण आम्हाला काही आवाज रिटर्न आला नाही. शेवटी पॉईंटहून आम्ही रिटर्न झालो. आम्ही तटोलच्या लोकांना विचारून पाहिलं. हे म्हणत होते की 3-4 वर्षा पहिले असं होत जाय. आता एवढ्यात काय झालं तर आवाज रिटर्न येणंच बंद झाला. येताना काही वाटलं नाही, पण जाताना चांगली थंडी झाली. रामकृष्ण हरी. वर येता बरोबर तर पाणी पेलं आणि मॅगीवर भिडलो आम्ही. 50 रुपयाचा एक द्रोण होता मॅगीचा. आपल्याला वाटते महाग झाली, पण त्याच्या हिशोबाने ते 50 रुपये बरोबर आहे. कारण की त्या 50 रुपया मागे त्याची मेहनत बी खूप आहे. पंचपोल पॉईंट वरून आलो आम्ही देवी पॉईंट वर. हे मंदिर एवढं भयानक आहे की वरून पूर्ण दगड, त्या दगडाच्या अंदर भुयार आहे. या मंदिरात आल्यानंतर आपल्या अंगात एक वेगळीच फिलिंग येते, कारण की वरून बरोबर या दगडातून थेंब थेंब पाणी पडते. मंदिरातून दर्शन करून बाहेर आलो. चिखलदऱ्यामधील हा एकच असा पॉईंट आहे की या पॉईंटवर तुम्हाला सर्वच काही पाहायला भेटेल, जसं की घोडे, गाड्या, उंट, सायकला, आकाशी पायना. देवीच्या पॉईंट वरून आलो आम्ही जंगलात जाण्यासाठी. हा अटून पासून पूर्ण 20-25 किलोमीटर जंगल आहे. या जंगलात जाण्यासाठी एका व्यक्तीचं तिकीट आहे 40 रुपये. आता याच्या पुढे आमच्या सोबत काय झालं, आम्ही कुठे फिरलो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते सर्व तुम्हाला आपल्या तिसऱ्या ब्लॉक मध्ये पाहायला भेटेल. त्याच्यासाठी तुम्ही तदलोक आपल्याला फॉलो करून घ्या.